नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बोर्ड एक्झाम इयत्ता 10वी एक्सपांड दी थीम रायटिंग स्किलमधील 5 गुणांचा प्रश्न, अतिशय महत्त्वाचा प्रश्न तो आपण आज पाहत आहोत। एक्सपेन्शन, प्रोव्हर्ब्स, मॅक्झिम्स, कोटेशन अँड स्लोगन्स। पहा, हा प्रश्न लिहायचा कसा। मीनिंग्स याचे कसे यूज करायचे किंवा एक्सपांड कशी थीम करायची याच्याविषयी थोडंसं। द एक्सपेन्शन ऑफ थीम शुड हॅव अ प्रॉपर बिगिनिंग अँड अ एंडिंग. द आयडिया शुड हॅव अ क्लिअरली. You may write down through 2 to 3 paragraph in the instructions. So means you are accepted to take the subject or idea, contents of proverbs, quotation, saying, a slogan and maxim, etc. And on this paper we are expands to topic given in the quotation. Verify so with the help short expansion and example. तर आपण त्याच्यामध्ये टायटल अँड बिगिनिंग पाहायचं आहे, व्होकॅब्युलरी, ग्रामर पाहायचं आहे, ॲप्रोप्रिएट पॉईंट्स पाहायचे आहेत, लॉजिकल ऑर्डर अँड कॉन्क्ल्युजन पाहायचं आहे आणि अशा थ्रू आपण प्रत्येक थीम एक्सपांड करतो। सो आज आपण पाहत आहोत अ बॅड मॅन वर्क ब्लॅम्स हीज टूल्स, म्हणजेच नाचता येईना अंगण वाक। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतोय स्टेट बोर्ड इयत्ता 10वी बोर्ड एक्झाम जुलै 2019च्या प्रश्नपत्रिकेमध्ये पडलेला प्रश्न, अ बॅड वर्कमॅन ब्लॅम्स हीज टूल्स, म्हणजेच नाचता येईना अंगण वाकडे। याला आपण एक्सपांड करतोय, पहा पुढील प्रमाणे। When a workman does not have a skills for a particular job or does not use his skill in this right way, he fails. He then blames the tools that he has, saying that the tools were faulty, hence he has a fail. So he does not accept his shortcoming or take the responsibilities for his failure. This applicable in all spheres of a life. A person who is really talented and good at his job will know how to use the appropriate and the opportunities at his disposal. Even if these opportunities are not very good, he makes the best use of them and succeed. On the other hand, a person who is not and talented or is lazy does not use the opportunities provides to him, however good they are, and then fails. He confidently finds someone or a something go blames for his failure. He does not wait to admit and that it is himself who is at a fault. It does not matter what tools we have. What matters in the way we use them. The use make of our opportunities, for doesn't everyone know that a bad dancer blames the floor. म्हणजेच आपण नाचता येईना अंगणवाकडे, एखादी गोष्ट जर होत नसेल तर त्याचा गुणधर्म किंवा ते आपल्यामध्ये वाईट गुणधर्म आहे, आपल्याला जमत नाही असं आपण न सांगता पुढच्या व्यक्तीवर किंवा पुढच्या एखाद्या वस्तूवरती आपण दोष ठेवतो आणि हेच आपल्याला इथं एक्सप्लेन करायचं होतं। सो इथं एक्सप्लेन केलं आहे, अतिशय सोप्या शब्दामध्ये केले आहे। ते एकदा दोनदा वाचा आणि नीट पाठ करून पेपर लिहा। थँक्यू।